मुंबईतल्या कबूतरखान्यांवर राजकारण पेटण्याची चिन्ह आहेत। कारण जर हिंदू समाज सापांना दूध पाजणं बंद करू शकतो तर इतर धर्मीय ते का नाही करू शकत असा प्रश्न मनसेच्या संदीप देशपांडेंनी केलाय। पाहूया हा रिपोर्ट। हायकोर्टाच्या आदेशानंतर दादरमधला कबूतरखाना बंद झालाय। मात्र जैन धर्मीयांना या कारवाईला तीव्र विरोध करत पुन्हा कबूतरखाने सुरू करण्याची मागणी केली। दादरमधला कबूतरखाना ताडपत्री टाकून बंद करण्यात आलाय। मात्र भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढांनी याबद्दल राष्ट्रीय उद्यानात कबूतरखाने उघडले जाण्याची मागणी केली। आपण मनुष्य आहे, पंचेंद्रिय आपल्याला मिळाले तर आपण सगळं करू शकतो आपण, आणि आपण ह्यांची मदत नाही करणार तर कोण करणार? आपल्याला जगण्याचा हक्क आहे तर त्यांना पण जगण्याचा हक्क आहे। कसं आपण त्यांचा हक्क हे करू शकतो? आपण डोळ्यात अश्रू देखील पाहायला मिळतात, पण काय करणार? ते जीव मरलेला गाडी खाली येऊ लागलात, आम्ही नाही सहन करतो। नॅशनल पार्कमध्ये आपण जानवरांना परमिट करता, सर्व जे मोठे जानवर पण आहे तो ते कबूतरखाना पण परमिट करू शकता। लोकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठा आहे आणि ते जी जानवराचे कोणी जानवरांना पण असं सांगत नाही की त्याने भुका मरू दे, कधी करत नाही। भारतामध्ये की विश्वमध्ये कधी करत नाही। आयुक्तांनी चर्चा केल्यानंतर काही सांगितलंय की या विषयावर चर्चा केली नाही। मी जे चर्चा केली तुम्हाला सांगितलं। कबुतरांचा हा विषय हा कुठल्या धर्माशी नाही, कुठल्या जातीशी नाही, तर लोकांच्या आरोग्याशी निगडित आहे। त्यामुळे लोक मरतायत, फुफ्फुसाचे त्रास होत आहेत, हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे। आरोग्याला प्रथमता प्राधान्य दिलं पाहिजे। कबूतरखाने बंद करण्यामागे जी काही कारणं आहेत ती माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आलेली आहेत आणि त्यातनं हे निर्णय झाले। समाजाला त्रास झालेला तुम्हाला चालेल का? त्याचा तुम्ही विचार करणार आहात की नाही? आम्ही तर आमच्या घरातल्या सदस्य याने गमावलेत, इतरांचे जाऊ नये हीच इच्छा आहे। भाजपच्या काही मंत्र्यांबरोबरच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्येही कबूतरखाने सुरू राहावे की नाही याबद्दल मतभेद समोर आले आहेत। आता लोढा जर का शिकलेला माणूस आहे, जो मंत्री आहे, त्यांनी भावनेच्या आहारी न जाता बुद्धिवाद्यांनी काम घेतलं पाहिजे। मी तुम्हाला सांगितलं आपल्या धर्मामध्ये पण सापाला दूध पाजायचं होतं ना, नागपंचमीला पाजायचं, आपण बंद केलं ना। का केलं? कारण ते हानिकारक असतं त्या प्राण्यांसाठी। मला तर वाटतं जर आपण बंद करू शकतो तर ते का नाही करू शकत? 93 वर्ष कबूतरखान्याला जाते, म्हणजे 93 पासूनचा आजपर्यंतचा आरोग्याचा रिपोर्ट हा तेव्हा नव्हता। या चित्रा वाघच्या मामीला झाल्याबरोबर कळला, ओके। आणि आता सगळ्यांच्या जीवावर ती बाई उठते, आता कबूतरच्या पण जीवावर उठली आहे। तर ठीक आहे, कारण तो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय। ह्यांचं सगळीकडेच राज्य आहे। आणि जैन समुदायाला वाटत होतं ना की हे सगळं आमच्यासारखं आहे, भाजप म्हणजे आमचा। आता कळतं येतं ना काय ते। दरम्यान लोकभावना लक्षात घेऊन कोल्हापूरची हत्तीण आणि मुंबईतल्या कबूतरखान्यांबद्दल योग्य तो तोडगा काढू असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। नांदणीचा विषय आणि कबूतरखान्याचा विषय या दोन्ही विषयांवर मी उद्या बैठक बोलवलेली आहे। कारण हे दोन्ही निर्णय न्यायालयाचे निर्णय आहेत, हे काही आमचे निर्णय नाही आहेत। पण जनभावनाही लक्षात घेतली पाहिजे। त्यामुळे यातनं काय मार्ग काढता येईल त्या संदर्भातला आमचा प्रयत्न आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।